राधे राधे. हा माझा यूट्यूबचा पहिलाच मिनी ब्लॉग आहे, त्यामुळे मला माहिती नाही काय बोलायचं आहे, पण मी बोलण्यासाठीच व्हिडिओ चालू केला आहे. आज होता गुरुवार. आमच्या इथे दर गुरुवारी दत्ताला अभिषेक घातला जातं. माझं सगळं आवरलं, मग म्हटलं दत्ताला अभिषेक घालायचं. देवाचं नामस्मरण, देवाचं जप केलं म्हणजे मन किती प्रसन्न होतं ना. आमच्या घरी मी, मम्मी पप्पा आणि मला 3 नंदा आहेत. तिघींची पण लग्न झाले आहेत. माझी फॅमिली तशी खूप छान आहे, मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करते. एका स्त्रीला काय हवं आहे? तिला गाडी, बंगला, सोनं याची काही सुद्धा अपेक्षा नसते. तिची एवढीच इच्छा असते की तिला प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. तिची स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी तिला मदत केली पाहिजे. एखाद्या स्त्रीला चांगलं सासर मिळालं तर ठीक, नाही तर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कॉम्प्रोमाइज करायला लागतं. त्या बाबतीत मी लकी आहे, कारण माझी फॅमिली तशी खूप चांगली आहे. आणि स्त्रीचा खरा दागिना म्हणजे नवऱ्याने दिलेले स्वातंत्र्य. तू कर्मी आहे तुझ्यासोबत. आणखी काय पाहिजे एका स्त्रीला? बरोबर आहे ना. एखादी स्त्री झोपडीत जरी असली तर अगदी सुखाचा संसार करते. मी घरीच असते, हाऊसवाईफ आहे. मला 1.5 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं नाव शिवदत्त आहे. आम्ही लाडाने त्याला शिव बोलतो. सुरुवात तर केली आहे मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकायची, परंतु प्रश्न पडतो का टाकायचं, कारण यूट्यूबवर आता भरपूर कंटेंट क्रिएटर झाले आहेत. डेली रुटीनचे तर भरपूर आहे, त्यामुळे प्रश्न हा पडतोच. पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की माझ्या व्हिडिओतून तुम्हाला घेण्यासाठी काहीतरी मिळेल. स्वतःवर विश्वास असेल तर आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. आपल्याला जे आवडतं ते आपण केलंच पाहिजे. आपल्या स्त्रियांचा एक प्रॉब्लेम आहे, आपण काहीही काम करायच्या आधी लोक काय बोलतील ह्या गोष्टीचा खूप विचार करतो. पण लोकांचा का विचार करायचा? हे आयुष्य आपलं आहे ना, आपल्या पद्धतीने जगायचं. आपल्या सुखदुःखामध्ये ती लोक असतात का? आपण सगळ्यांना प्रायोरिटीमध्ये ठेवतो, पण जेव्हा आपली वेळ येते तेव्हा आपण लास्टमध्ये असतो. जेव्हा आपण स्वतःला प्रायोरिटीमध्ये ठेवेल ना, तेव्हा सगळ्या स्थिती बदलून जातील. स्वतःला महत्त्व द्यायला शिका, स्वतःच्या स्वप्नांकडे लक्ष द्या. 84 लाख योनीतून एकदा मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे, आणि यात पण आपण हा काय बोलेल, ही काय बोलली याच्याकडे लक्ष दिलं तर आपली स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत. असं प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. घरात लहान मुलं असेल ना तर दिवस कसा जातो कळतच नाही, आणि आमच्या शिवचं तर रोज काहीतरी करामती चालू असतात. मी तुम्हाला एक सांगते, माझी स्किन भरपूर क्लीन आहे. माझ्या चेहऱ्यावर एक पिंपल वगैरे नाही. याचं कारण आहे की मी एक मंत्र म्हणते, ओम राधे वृंदावनेश्वरी विश्वसुंदरी नमो नमः. हा मंत्र राधा राणीचा आहे. हा मंत्र तुम्ही पाणी पिताना, तोंड धुताना म्हणायचा आहे 3 वेळा. हा मंत्र तुम्ही म्हणला ना तर तुम्हाला स्किन रिलेटेड एकही प्रॉब्लेम होणार नाही. तुमची स्किन एकदम क्लिअर राहील. मी हा मंत्र खूप दिवसापासून म्हणत आले आहे. तुम्हाला म्हणलं शेअर करायचं. याचा रिझल्ट 4 महिन्यामध्ये कळून येईल, आणि जरी रिझल्ट नाही आला तरी नामस्मरण होईलच की. राधाराणी खूप सुंदर होते, आणि त्यांचे नाव घेतलं तर अनेक जन्माचे पाप नष्ट होतात. आणि मी हे आधीच्या व्हिडिओमध्ये नामस्मरणाचे महत्त्व तुम्हाला सांगितले आहे. देवाला प्राप्त करायचं असेल तर नामस्मरण हा बेस्ट ऑप्शन आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.